आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विट्यात शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज दाखल। ॲडव्होकेट भालचंद्र कांबळे व प्राध्यापक लीला भिंगारदेवे यांचा समावेश। विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शिवसेना पक्षाच्या वतीने 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून तर लीला रामचंद्र भिंगारदेवे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी स्वतः आमदार सुहास भैया बाबर उपस्थित होते। भालचंद्र कांबळे हे कायद्याचे पदवीधर आहेत, तर लीला भिंगारदेवे या PhD MPhil पदवी संपादित केलेला प्राध्यापक आहेत। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून उच्च विद्या विभूषित उमेदवार देण्यात शिवसेनेने आघाडी घेतली आहे। भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सुहास भैया, नगरसेवक महेश दाजी कदम, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, कन्हैयालाल पवार, प्रकाश नाना भिंगारदेवे, शेखर दादा भिंगारदेवे, महेश दादा भिंगारदेवे, श्रेयस कांबळे, रामचंद्र अण्णा भिंगारदेवे, मंथन नाना मेटकरी, गौरव कांबळे, रामभाऊ दांडेकर, राकेश कांबळे, गजानन कांबळे, उमेश भिंगारदेवे, कृष्णा निंबाळकर, आकाश माने, निखिल भिंगारदेवे, जगन्नाथ दादा भिंगारदेवे, रघुनाथ देवकर, दिलीप काळेबाग, देवेंद्र धर्माधिकारी, प्रसाद लिपारे, राजा तोडकर आदींसह गांधीनगर, फुलेनगर, बजरंगनगर, नेहरूनगर, मायाक्कानगर, कदमवाडा, घुमटमाळ आदी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आमदार सुहास भैया बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटे शहरात न भूतो न भविष्यती विकास कामे झाली आहेत। या कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीस सामोरे जात आहोत। आम्हाला 100% विजयाचा विश्वास आहे, अशी खात्री भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांनी व्यक्त केली। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी कीर्ती नाईक। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।